आजचा दिवस प्रत्येक सुवासिनींसाठी खास आहे. हाय हॅलो नमस्ते, मी धनश्री कदम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेची पूजा, परंपरा, साज, शृंगार आणि आजच्या दिवसाची सुंदर झलक पाहण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी मी माझी तयारी करून घेणार आहे आणि त्यानंतर मग पूजेचे ताट सजवणार आहे. माझ्याकडे वेगळी अशी हेअरस्टाईल करायला फार वेळ नव्हता, त्यामुळे नेहमीप्रमाणे मी साधा क्लिप लावला आणि त्यावरच गजरा मारणार आहे. सण म्हणजे फक्त पूजा नाही, तर आपल्या परंपरा जपण्याचा आनंदही आहे. हा सुगंधी गजरा प्रत्येक सुवासिनीच्या सणाला आणखी सुंदर बनवतो. आता बांगड्या घालून माझा वटपौर्णिमेचा साज पूर्ण करते. त्यानंतर मला पूजेची तयारी सुद्धा करायची आहे. सकाळची नेहमीची गडबड चालू असल्यामुळे जास्त शूटिंग करायला मला काही वेळ नाही भेटला. त्यात पूजेची तयारी करून पूजासुद्धा करायला जायचं होतं, कारण की नंतर राहुकाळ चालू होणार होता आणि पूजा करायची नव्हती आणि खूपच लेट झालं तर पुन्हा पावसाची सुद्धा शक्यता होती. पाऊससुद्धा येईल, त्यामुळे मग म्हटलं जेवढ्या लवकर पूजा होईल तेवढ्या लवकर करून घेऊयात. नेहमीप्रमाणे आरवी मध्ये येत होती, त्यामुळे पूजेची तयारी करताना खूप वेळ लागत होता. सर्व सामान ते घेऊन जात होते, फ्रूट्स वगैरे, त्यामुळे पूर्ण ताट सजवलेलं काही शूट करायला भेटलं नाही. थोडंसं स्टार्टिंगला सजवलेलं तेवढंच शूट केलं आहे. सर्व तयारी करून झाल्यानंतर आम्ही जिथे राहतो त्या ठिकाणीच एरियामध्ये एक वड होता, तिकडेच वडाच्या पूजेसाठी मी आलेली आहे. इकडे आजूबाजूच्या एरियामधल्या सगळ्या बायका जमलेल्या आहेत आणि सगळ्यांचं पूजन चालू आहे. मी सुद्धा येते मग वडाचे पूजन करून घेतले. सर्वांचे पूजन करून झाल्यानंतर मग सर्वांनी फेर धरला आणि 7 फेऱ्या पूर्ण करून घेतल्या. त्यानंतर मग एकमेकींना हळदी कुंकू लावून एकमेकींना वाण दिले. त्यानंतर आम्ही तिथेच जवळ असलेल्या एका शंकराच्या मंदिरामध्ये गेलो आणि पिंडीला समोर होता, त्यामुळे मग पूजन करून घेतलं. त्यानंतर आम्ही थोडा वेळ फोटोशूट केले. घरी आल्यानंतर देवाला फुले वाहून देवासमोर सुद्धा एक वाण ठेवणार आहे. तर अशा प्रकारे मी आजची जी वटपौर्णिमेची पूजा आहे ती केली आहे. तुम्हाला माझी पूजा कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. जे व्हिडिओज अवेलेबल होते त्यातून मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही वडाची पूजा कशा प्रकारे करता ते सुद्धा सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धनश्री कदम या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच प्रेम तुमचे माझ्यासोबत कायम राहू द्या. आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.